नमस्कार, मी मयुरी. तर आज मी बनवली आहे दोडक्याच्या साल्याची चटणी. दोडक्याची भाजी करताना आपण त्याची सालं काढून फेकून देतो, पण तुम्ही एकदा जर ही दोडक्याची साल्याची खमंग चटणी करून पाहिली तर दोडक्याची सालं टाकून द्यावीत असं तुम्हाला कधीच वाटणार नाही. दोडक्याची चटणीसाठी कढई वापरण्याऐवजी पसरट आणि खुलगट तवा वापरणे अधिक चांगले. चला तर मग सुरुवात करूया चटणीला. तर हे आहे त्याचे साहित्य. सुरुवातीला दोडक्याची सालं धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. 1 टीस्पून आमचूर पावडर टाकायचे आहे. आमचूर पावडरने चटणीला छान अशी चटपटीत चव येते. आता याला आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. चटणी जी आहे आपली वाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता मी शेंगदाणे जे आहे त्याला भाजून जाडसर असा कूट करून घेणार आहे. बघू शकता दाण्याचा कूट आपला रेडी झालेला आहे. दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये चटणी वाटलेली तिला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मला माहीत आहे का, विटॅमिन ए आणि विटॅमिन सी दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे भाजी आणि चटणी ही खाल्ली पाहिजे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे. सुक्कं वाटत होतं म्हणून मी थोडंसं तेल टाकते आहे. आता ह्याचा आपण कच्चा वास जाऊस्तर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता चटणीचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे. इथे आपल्याला दाण्याचा कूट आहे तो टाकायचा आहे. शेंगदाण्याच्या कूटमुळे चटणीची चव आहे ती खूप छान आणि अशी कुरकुरीत अशी होते. त्याला पण आपण व्यवस्थित परतून घेऊया. मस्त आपली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे. ही चटणी जी आहे ही डाळ भाताबरोबर कधी भाजी नसली तर ही चटणी तुम्ही सहजच खाऊ शकता. खूप छान लागते. चला तर मग सर्व करूया चटणी कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी सखी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.